नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 16 एप्रिल 2025. तर आज आपण 15 एप्रिल आणि 16 एप्रिल या 2 दिवसाचे महत्त्वाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. जेणेकरून असंच नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न पहिला आहे, 2031 मध्ये फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 2031चा फिफा महिला वर्ल्ड कप हा अमेरिका देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्टमध्ये कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. गुजरात राज्य हे पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्टमध्ये गुजरात राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यातील रेशीमचा प्रकार हा रेंडियाला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मिझोरम राज्यातील या रेशीमच्या प्रकाराला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. 2022-23 मध्ये देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा हा निर्माण झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तामिळनाडू राज्यामध्ये 2022-23 मध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा हा निर्माण झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जपान देशामध्ये जगातील पहिले 3D प्रिंटेड हे रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे जपान देशामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 ह्या कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025चं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान हे पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चीन या देशाने अर्जेंटिना या ठिकाणी पार पडलेल्या पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये पहिले स्थान हे चीन देशाने मिळवलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सुरेश प्रभू यांची ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे सुरेश प्रभू यांची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरव करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बंगळुरू या ठिकाणचा विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. नवी दिल्ली. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सांची हे स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट 2025 अवॉर्ड मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हे सांगीचं ठरलेलं आहे. सांगी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या देशातील सांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सिंगापूर या देशातील सांगी विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हा पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. नीती आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार 106 विकसित जिल्ह्यांपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांची गरिबी ही कमी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आंध्र प्रदेश जिल्ह्यातील 106 विकसित जिल्ह्यांपैकी आंध्र प्रदेश जिल्ह्यातील ही सर्वाधिक जिल्ह्यांची गरिबी कमी झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
सी. डॉक्टर अमेय पांगरकर. सॉरी, डॉक्टर अमेय पांगरकर यांना रायझिंग स्टार इन एआय पुरस्कार हा मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिरिया. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक हे ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ताजमहाल. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा पार पडणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा पटकावलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ही खेळाडू धाराशिव या जिल्ह्याची आहे. तिचं नाव आहे तन्वी भोसले. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पाडली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, थायलंड या देशामध्ये आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा ही पार पडलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 हा साजरा करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जल व्यवस्थापन कृती पंधरवडा हा साजरा केला जाणार आहे. 15 ते 30 एप्रिल 2025. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य हे अव्वल स्थानी ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य हे इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार सर्वाधिक रोजगार देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. जगातील कोणत्या शहरात 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्क या ठिकाणी 14 एप्रिल हा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे 2025 दरम्यान कुठे आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पटना या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोण IPL मध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा पहिला यष्टीरक्षक म्हणजेच कीपर हा ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, MS धोनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिलं राज्य हे कोणते ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलंगणा हे राज्य अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे तेलंगणा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. आपेडानुसार कोणता देश हा आंबा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. आपेडाच्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीमध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेक्सिको. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वराडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक हा पटकावलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऋतुजा वराडे ही पुणे या जिल्ह्यातील आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. न्यूयॉर्क शहरात कोणता दिवस हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 14 एप्रिल. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. पुण्याच्या ऋतुजा वराडे याने कोणत्या परीक्षेमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवलेला
आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एनडीए. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. स्ट्रीट समिट 2025 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद या ठिकाणी स्ट्रीट समिट 2025 चं आयोजन करण्यात येणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक हे लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोंटेग सिंग अहलुवालिया यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक हे लॉन्च केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 34. AI रायझिंग ग्रँड चॅलेंज हे कोणत्या राज्याने लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तेलंगणा या राज्याने AI रायझिंग ग्रँड चॅलेंज हे लॉन्च केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 35. इंटरनॅशनल सोलर आघाडी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश हा कोणता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मॉरिशस हा देश इंटरनॅशनल सोलर आघाडीमध्ये पार्टनरशिप फ्रेमवर्कवर सही करणारा हा पहिला आफ्रिकन देश हा मॉरिशस देश ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 36. DRDO या संस्थेने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले गौरव हे कशाचा प्रकार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गौरव हे बॉम्बचा प्रकार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 37. कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 38. कोणत्या संस्थेने गौरव या लॉंग रेंज गाईड बॉम्बचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? त्याचं उत्तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी, DRDO या संस्थेने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 39. 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्जत या ठिकाणी 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पार पडलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 40. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा विजेता कोण ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वेताळ शेळके हा 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 41. भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑपरेशन ब्रह्म हे भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने लॉन्च केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न 42. यावर्षीचा 2025चा केंद्रीय मिशन पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विजय केळकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 43. कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे सुरू केलेलं आहे? तर उत्तर आपण आताच पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए, म्यानमार. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुकेश कुल्लर यांची 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि समोरचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. सरस्वती सन्मान 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 हा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, हे होते काही 15 एप्रिल आणि 16 एप्रिल या 2 दिवसाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचंय, जेणेकरून असंच नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल.